नमस्कार सर्वांना। तर आजचा जो ब्लॉग आहे तो धनत्रयोदशी पूजा या निमित्त बनवला आहे की या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। आणि धनत्रयोदशीचे महत्त्व काय आहे, त्याची पौराणिक कथा काय आहे ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत। तर मी थोडीशी वेगळी वेगळं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करते आहे। तर हे एक ग्रीन कलरचं पान आहे जे की नॅचरल आहे पान झाडाचं। हे एक शोचं झाड आहे खूप मोठं, त्याला असे मोठे मोठे पानं येतात, तर त्याचं पान आहे हे। आणि मी ह्याच्यावरती गोल्डन स्प्रे करून घेते आहे कारण मला थोडंसं गोल्ड लुक पाहिजे ह्या पूजेसाठी, कारण धनत्रयोदशीची पूजा आहे। सो ऑब्वियसली गोल्ड लागणार आहे मला या पूजेसाठी। सो मी ह्या पानावरती स्प्रे करणार आहे थोडं बहुत आणि ते डेकोर करून घेणार आहे। त्यानंतर मी हे आंब्याचे फांदे जे की दोन्ही साईडने ठेवलेले आहेत ते सुद्धा थोडंसं डेकोर करून घेते आहे। धन्वंतरी भगवान आहेत, त्यांचा फोटो मी ठेवून घेतला आहे, एक पाट त्यावरती लाल कपडा टाकून फोटो ठेवून घेतला आहे। आणि जो पान आहे मी जे गोल्ड केलं होतं ते सुद्धा मी पाठीमागे ठेवलं आहे। तर धनत्रयोदशी ही दिवाळीच्या 5 दिवसाच्या उत्सवातील पहिला दिवस आहे। धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 15 दिवसाच्या पंधरवाड्यातील 13वा दिवस। हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो। या दिवशी विशेषतः आरोग्य समृद्धी यासाठी पूजा केली जाते। तर या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत। तर हे आहेत सप्तधान्य, तर आपण कोणतेही सप्तधान्य घेऊ शकतो। तर यामध्ये मी घेतले आहेत धणे, जे की या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तांदूळ, डाळ, वटाणे, आय थिंक गहू, हरभरे, अशा प्रकारचे सप्तधान्य घेतले आहेत मी। त्यानंतर हा धन्वंतरी कलश आहे, धनवर्षा कलश म्हणतात ह्याला। तर हा कलश मी घरीच बनवला आहे आणि हा कसा बनवला आहे ह्याचं मी शॉर्ट्स जे असतात त्यामध्ये मी टाकेल, सो तुम्ही तिथे पाहू शकता हा कलश, धनवर्षा कलश मी कसा बनवला आहे ते। त्यानंतर पूजेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन झाडू लागणार आहे आपल्याला। तर हा मी छोट्या साईजचा घेतला आहे, तुम्ही मोठ्या साईजचा झाडूसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर कलश आपल्याला घ्यायचा आहे या पूजेसाठी। तर कलशामध्ये आपल्याला पाणी, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये एक सिक्का टाकायचा आहे, सुपारी टाकायची आहे, हराळी, हळदी कुंकू, अक्षता आणि फूल, वरती नारळ, 5 पानं विड्याची किंवा आंब्याची लावून तुम्हाला कलश बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर 5 फळं जी आपल्याकडे अवेलेबल आहेत ती 5 फळं घ्यायची आहेत आपल्याला। यानंतर ही औषधी आहे, कारण या पूजेत औषधी ठेवणं फार महत्त्वाचं असतं, म्हणून ही 5 प्रकारची औषधी आहे, जसं की आवळा, हळदीचे खोम, दालचिनी, लवंग आणि विलायची। सो तुम्ही दुसरंही काही औषधीमध्ये जे आयुर्वेदिक औषधीमध्ये असते तेही यामध्ये घेऊ शकता, पण मला घरी हे 5 अवेलेबल होते त्यामुळे मी हे 5 औषधी घेतले आहेत। त्यानंतर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुबेर पोटली आहे, जी की आपल्याला धनत्रयोदशी असते त्या दिवशी बनवायची आहे। तर या पोटलीत काय काय येतं ते पाहूया। तर यामध्ये आपल्याला लागणार आहेत पिवळ्या कवड्या, त्यानंतर कमलगट्टे, गोमती चक्र, सिक्के आणि लघु नारियल। आणि जे मोठ्या कवड्या दिसत आहेत त्या विष्णू कवड्या आहेत, तर त्या या पोटलीमध्ये नसतात पण अवेलेबल होत्या म्हणून मी पूजेसाठी ठेवल्या आहेत त्या कवड्या। त्यानंतर भोगसाठी आपल्याला बत्ताशे घ्यायचेच आहेत, कारण या पूजेत व्हाईट कलरचीच मिठाई असते, त्यामुळे बत्ताशे। हा आहे कासव जो आपल्याला पूजेत घ्यायचा आहे। त्यानंतर मी एक खीर बनवली आहे, व्हाईट मिठाई लागते म्हणून मी घरीच खीर बनवली आणि त्याला मी डेकोर केलं आहे। सो पाहू शकता ही घरीच बनवलेली खीर आहे। शंख घ्यायचा आहे, पूजेमध्ये मस्ट आहे शंख। आपल्याला 2 यंत्र घ्यायचे आहेत, कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र। श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि कुबेर यंत्र तर लागतंच या पूजेमध्ये, त्यामुळे ते 2 यंत्र घ्यायचे आहेत। आणि गणेश म्हणून आपल्याला सुपारीची स्थापना करून पूजन करून घ्यायचं आहे। ही पूजेची थाली, पूजेच्या थालीमध्ये काय काय सामान आहे ते लक्षात आलंच असेल। हे आहेत फुलं, जेवढे अवेलेबल होते गार्डनमध्ये ते सर्व फुलं घेतले आहेत। पूजेत घंटासुद्धा ठेवायचा आहे। आणि या पूजेच्या मागे एक पौराणिक कथा आहे, ती थोडीशी मोठी कथा आहे त्यामुळे या ब्लॉगमध्ये ती कथा बसणार नाही, पण मी शॉर्ट्समध्ये नक्की एक कथाचा एक शॉर्ट बनवेल आणि ती टाकेल।
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 13 दिवे घ्यायचे आहेत, तुपाचे तेलाचे कोणतेही घ्या, आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला धणे टाकून ते 13 दिवे कुठे कुठे लावायचे याचा मी एक शॉर्ट बनवणार आहे, तो शॉर्ट बघा तुम्ही. त्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की हे 13 दिवे जे बनवलेत ते कुठे कुठे ठेवायचे आहेत, तर ते शॉर्ट मी लवकरच टाकेल. त्यानंतर ही आरत्या, तुपाच्या आरत्या घ्यायच्यात आपल्याला आरती करण्यासाठी. तर धनत्रयोदशीच्या उत्पत्तीमागे समुद्र मंथनाची कथा जोडली जाते. तर ही एक नवीन वस्तू घ्यायची म्हणून मी ही एक चूल आणली होती, त्याची पूजा करायची राहिली होती आणि ती नवीच होती, 8 दिवसाखालीच आणली होती, म्हणून मी पूजेमध्ये ही चूल ठेवली आहे. तर तुम्ही कोणतीही नवीन वस्तू पूजेमध्ये ठेवू शकता, जे काही तुम्ही आणलं आहे किंवा जे काही अवेलेबल आहे नवीन त्याची पूजा तुम्ही करू शकता. सो धनत्रयोदशीचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर मला